काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील ज्या भोर तालुक्यात 3.5 वर्षांच्या चिमुरडीचे लचके तोडले, त्याच भोरमध्ये आता शाळेतून घरी निघालेल्या मुलीला आपली अब्रू वाचवण्यासाठी निर्वस्त्र अवस्थेत पळावे लागले। नसरापूरच्या त्या 65 वर्षांच्या नराधमाला नुकतीच फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, तरीही या लिंगपिसाट वासनांध नराधमांवर वचक काही बसेना। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या हृदयावरचा तो जुना घाव अजूनही ताजाच असताना त्याच भोर तालुक्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे। 3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केलेल्या त्या 65 वर्षीय नराधमाला मागच्याच महिन्यात कोर्टानं फाशी ठोठावली होती। या जबर शिक्षेनंतर वाटलं होतं आता तरी या नराधमांवर वचक बसेल, पण नाही। भोर तालुक्यात पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडलीच। भोर तालुक्यातीलच एका गावात शाळा सुटल्यावर एक मुलगी तिच्या घरी जात होती। तितक्यात एका 36 वर्षीय नराधमानं तिला थांबवलं आणि तुझे वडील घरात आहेत, तुला बोलावलंय असं खोटच सांगून घरात नेलं। ती घरात येताच त्यानं तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न सुरू केला, पण ही मुलगी खऱ्या अर्थानं निर्भया होती। ती घाबरली नाही। तिनं पाणी पिण्याचा बहाणा केला, किचनमध्ये गेली आणि मागच्या दारानं निसटली। पण आपली इज्जत अब्रू वाचवण्यासाठी तिला निर्वस्त्रावस्थेत सैरावैरा रस्त्यावरून पळावं लागलं। मात्र ग्रामस्थांनी तात्काळ तिला कपडे देऊन वाचवलं। ही त्या मुलीच्या धाडसाची कहाणी नक्कीच आहे, पण त्याच सोबत आपल्या मुरदार निस्तेज व्यवस्थेची लाज घालवणारी सुद्धा आहे। ही घटना घडताच गावात संतापाचा भडका उडाला। या नराधमाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला, पण तो नालायक नराधम फरार झाला। मात्र भोर पोलिसांनी त्याला 36 तासात शोधून काढत साताऱ्यात त्याच्या मुसक्या आवळल्या। महाराष्ट्राला काय झालंय? अरे फाशी झाली तरी हे थांबत नाहीयेत। पोक्सो कायदा आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, तरीही दर आठवड्याला अशी बातमी आहेच। कारण काय तर कायद्याची भीतीच उरलेली नाही। या नराधमांना वाटतंय पैसा देऊन वकील लावून आम्ही सुटू। त्या धाडसी मुलीला सलाम, तिने स्वतःला वाचवलं। पण प्रश्न आता हा आहे की आमच्या मुलींना स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी असं किती वेळा रस्त्यावर पळावं लागणार? आणि या आधीच वेशीवर स्वतःची अब्रू टांगून बसलेली ही मुरदार व्यवस्था आपली आणखी किती लाज काढून घेणार? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी।